चौडाप्पा तुम्ही या की. देवन बानाई दिसत नाही तिथे. ते आत आहेत. बरं, देवासनी सांगावा द्यायचा होता. त्यासनी भेटता येईल नव? आता वय नाही, कसं आहे आता त्यासनी कुणाला भेटता यायचं नाही. अवापर भेटणं महत्वाचं होतं. नाही, तुमचं बरोबर आहे, पर त्याचं काय हाय, देव एक मासाने आले आहे ते. बानू आणि देव इतक्या दिवसानं भेटले आहेत, त्यासनी बोलाय येळ तर मिळायला पाहिजे. पर त्यांचं काय काम असलं तर? तुमचं काम आहे. बरं, काय काम आहे? देवीचा सांगावा आहे. पर देव हात येऊन एक दिवसच झाले आहे ते. अहो सांगावा काय हाय ते तर ऐका की आधी. नाही, पार देवासनीच द्यायचा आहे सांगावा. बरं बरं, द्यावं आलं का मी स्वतः सांगावं देतो तुमचा, म्हणजे देवीचा. असं वय. बर, आता देवासनी सांगा की देवीने त्यासनी गडावर बोलवलं आहे लगेच. आता लगेच? वय. पर मला एक सांगा, देव कालच आले आहे ती आणि लगेच काय काम निघालं? आता ते काय मला ठावं नाही. येतो मी. नाही नाही, मी काय म्हणतो, म्या लाख सांगेन की, पर म्या सांगितलेलं बरं दिसत नाही ती. अहो तुम्ही सांगून तर बघा, मग बघू. हा, येतो. म्हणजे अजून देवीसनी देव हाता आलेलं आवडलेलं नाही. तुम्ही लय डोकं नका घालू त्यात. तुम्ही माझे आराध्य आहात. या जन्मातच काय, पण जन्मोजन्मी तुम्ही माझे आराध्यच असाल. तुमच्याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आज मी कोण आहे हे मला कळल्यानंतर पहिल्यांदा मी तुमची या गडावर पूजा करते आहे. बानूला आत्मज्ञान होण्यासाठी तुम्ही देखील सहाय्य करालच, पण ह्यात तिचे ध्यान हे एकाग्र चित्तेने सत्य शोधण्याकडे असायला हवे. तरच आत्मज्ञानाचा क्षण लवकरात लवकर येऊ शकतो. या परीक्षेत मला अजूनही सहाय्य लागणार आहे. नंदी, नंदी, हे माते, माझा प्रणाम स्वीकार करावा माते. नारायण नारायण. मुनिवर, बऱ्याच दिवसांनी गडावर दिसत आहात. हो, यावेळी भ्रमण करताना जरा दूर गेलो होतो, त्यामुळे विलंब लागला. असो, आपण भेटलात की आनंद होतो. नारायण नारायण. आपण कुठे बाहेर गेला होता का? हो, मी बाणाईच्या वाड्यावर गेलो होतो. हो का? आता श्री म्हाळसादेवींना सत्य समजल्यामुळे बाणाईकडे जाताना श्री म्हाळसादेवींची अनुमती आपल्याला घ्यावी लागत नसेल. मला मातेनेच बाणाईकडे पाठवलं होतं. नारायण नारायण. आश्चर्य आहे, त्यांनी स्वतःहून आपल्याला पाठवले का? मी याबद्दल काही विचारू शकत नाही, पण कारण कळावे अशी उत्सुकता वाटते. देव गडावर यावे म्हणून मी संदेश घेऊन गेलो होतो. म्हणजे आता तात्काळच देवांचे गडावर दर्शन होईल? नाही, असे नाही होणार. परंतु आपण संदेश घेऊन गेला होता ना? पण देव लगेच गडावर येणार नाही. जे प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवींचा संदेश देवांनी नाकारला तर? नकार असा नाही, ते नंतर येतील गडावर. म्हणजे आता देवांचे दर्शन घ्यायचे असेल तर
बाणाईच्या वाड्यावर जावे लागेल. आपले प्रश्न संपले असतील तर मी जाऊ का? क्षमा असावी. माते, गणेश, मला कळलं की तू गडावर आला आहेस आणि मला ठाऊक होतं की तू मला नक्कीच भेटायला येशील. माते, मी येणारच होतो. तुझी आणि यांची भेट झाली? हो माते, माझी आणि श्री खंडरांची भेट झाली. मग तू दिलेला निरोप मी त्यांना दिला देखील. पण काय? या क्षणी ते नाही येणार असं सांगितलं. काय म्हणाले हे? श्री खंडेरायांनी पाण्याला सहाय्य व्हावे म्हणून शक्ती रूपाच्या काही कथा सांगणार असे ठरवले आहे. त्यामुळे बाणाला निश्चितच सहाय्य होईल ह्यात शंका नाही. ही चांगली वार्ता आहे. बानूने जर हे एकाग्र चित्ताने श्रवण केले तर तिला खूप सहाय्य होईल. आणि म्हणूनच त्यांनी इतक्यात न येण्याचं ठरवलं असावं. माते, हे बानूला सहाय्य करतायत ते चांगलंच आहे, पण मीही तिची परीक्षा घेणं थांबवणार नाही, हेही सत्य आहे. हे काय, श्री म्हाळसा देवी तर कक्षात दिसत नाही. कुठे गेले असावे? आता काय करावे? मला देवींची प्रार्थना करायला हवी. कदाचित त्या आशानेच मला दर्शन देतील. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल धरे, प्रणमामि तु देवी नरार्ति हरे, जय चंद्र दिवाकर नेत्र धरे, जय पावक भूषित वक्त्र वरे, जय भैरव देह निलीन परे, जय अंधक दैत्य विशोष करे, जय महिष विमर्दिनी शूल करे, जय लोक समस्तक पाप हरे, जय देवी पितामह विष्णुनते, जय भास्कर शक्र शिरोवन, जय षण्मुख सायुध ईशनुते, जय सागर गामिनी शंभुनुते, जय दुख दरिद्र विनाश करे, जय पुत्र कलत्र विवृद्धि करे, जय देवी समस्त शरीर धरे, जय नाक विदर्शिनी दुख हरे, जय व्याधि विनाशिनी मोक्ष करे, जय वांछित दायिनी सिद्धि वरे. मुनिवर, हे देवी, हे जगत जननी, माझा प्रणाम स्वीकार करावा. मुनिवर, आज बऱ्याच दिवसांनी गडावर तुमचं दर्शन झालं. होय देवी, खरे तर आपले दर्शन झाले आणि मी कृतकृत्य झालो. आपणच साक्षात श्री पार्वती देवी आहात याची आम्हा सर्वांनाच कल्पना होती, परंतु आता आपल्याला ते कळले आहे. होय, आणि सत्य समजण्यासाठी ह्याच शांततेची आवश्यकता आहे. मी ह्यानंतर तुला जी कथा सांगणार आहे ती आहे गायत्री देवींची.